दीदी क्या हुआ था वहाँ पर पोलिंग बूथ पर? मेरा नाम जंगमपल्ली रचिता रमेश गौड़ है। मैं धर्माबाद से हूँ। हम वोट डालने गए थे। वो लोग एक कांग्रेस की अध्यक्ष, मुझे नहीं मालूम वो कांग्रेस की है, वो लोग मेरी मम्मी नगर अध्यक्ष की उम्मीदवार है। मुझे वोट देखने में देने गई थी। मुझे देखकर, मैं भाजपा से हूँ ना, इसलिए वो लोग मुझे बाल खींचते हुए रोड से उधर तक खींचते हुए मारते हुए आए। पूरा आधा घंटा हुआ, पूरा वीडियो निकाले। 1000 लोग 100 लोग थे उधर, मारते हुए पैर पकड़ो तो ही मैं छोड़ती, बोले हमारा फोन फेंक दिए। इधर देखो, मैं धर्माबाद से हूँ, मेरा वोटर भी इधर ही है, वोटर आईडी का। तो आपको क्या बोगस वोटर बोल रहे थे आप? नहीं, वो आप पे आरोप लगा रहे थे ना? नहीं, इधर क्यों है? मेरी मम्मी नगर अध्यक्ष है ना, मैं भाजपा से हूँ, वो कांग्रेस की अध्यक्ष है। मुझे देख के मारते हुए आ गए। रोड पे इधर ही थी। पुलिसकर्मी वहाँ पे देखे? पुलिस सब लोग उधर देख रहे थे, कोई भी नहीं थे। मगर कुछ नहीं किए। सब लोग लेडीज के ऊपर आ गए। सपोर्ट नहीं था। सब लोग लेडीज चढ़ के हुए आ गए। आदमी लोग पूरा कवर कर लिए। मैं ऐसा मुझे छोड़ो, मैं इधर ही रुकूंगी बोले तो भी नहीं छोड़े। आदमी लोग पूरा कवर कर दिया, हाथ ऐसा पीछे कर दिए, बाल पकड़िए, बाल ऐसा पकड़ लिए पूरा। अध्यक्ष मेरी मम्मी नगर अध्यक्ष की उम्मीदवार है इधर। मैं नगर अध्यक्ष भाजपासाठी, माझी मुलगी आहे, त्यांच्या मतदान इकडेच आहे. त्याला बघून मारायला आले. त्याला आमच्या लेडीजला, पूर्ण जेंट्स लोग आम्हाला बाहेर निघण्याने चालले, बाहेर ना आने नहीं दिए. कौन से पार्टी के लोग? राष्ट्रवादी कांग्रेस की पार्टी है. ऐसा गाल पे थप्पड़ मारे, जो घेर लिए वो लोग. वैसा है क्या? लेडीज को पूरा घेर लेते क्या? एक भी आदमी, दूसरे लोग देख रहे पर एक भी आदमी भी कुछ नहीं बोल रहे. लेडीज को ऊपर ऐसे आते क्या लोग? राष्ट्रवादी कांग्रेस के ऊपर आते क्या? वैसा राष्ट्रवादी कांग्रेस के लोग थे वो, महिला लोग। हम महिला लोगों को, हम भाजपा से, इसलिए हम लोगों को देखकर गाल पे कांग्रेस के थे वो, गाल पे मारे, बाल नोच लिए, पैर पकड़ो तो ही हम छोड़ेंगे बोल के रोड पे घसीटते हुए आ गए हमको इधर तक. सर, एका मंगल कार्यालयामध्ये जवळपास 1000 मतदारांना डांबून ठेवल्याचा प्रकार आलेला आहे. त्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत. मतदारांनी एका पार्टी विरुद्ध आरोप केलेला आहे. त्यामध्ये काय चौकशी सुरू आहे? आरोनं हा मॅटरवर स्पॉट व्हिजिट केला. आरोनं स्वतः, आमचे DYSP ॲडिशनल SP सुद्धा स्पॉट व्हिजिट केला. मी पण फिरून आलो आणि असा हजारोंची संख्यामध्ये असा तो दिसत नाही. व्हिजिट केल्यानंतर त्यांनी क्लॅरिफिकेशन पण दिलेलं आहे. प्रेस नोट पण आरो ऑफिसकडून दिलेला गेलेला आहे आणि त्यामध्ये आपण CCTV फुटेज वगैरे हस्तगत केलेला आहे आणि जे काही प्रकार त्यामध्ये दिसले त्याच्यावर आपण कारवाई करणार. ते आणि आमचे गेल्यानंतर असा काही प्रकार डांबून ठेवण्याचा तक्रार सुद्धा आमच्याकडे आतापर्यंत आलेला नाही आणि कोणी तिथे दिसला नाही. पण तक्रार जर येत असेल आणि आमची इन्क्वायरीमध्ये CCTV फुटेजमध्ये जर दिसला तो 100% त्यांच्यावर पण कारवाई होईल. सध्या तिथे शांतता आहे, कोणी नाही. आरो आमचे ऑफिसर, मी स्वतः तिथे व्हिजिट केलेला आहे. सध्या त्या फंक्शन हॉलचा काही विषय नाही. सर, फुलेनगर प्रभाग क्रमांक 1 मध्ये एका महिलेला आणि एका पुरुषाला काही जण मारहाण करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याबाबत काय चौकशी सुरू? फुलेनगर वार्ड क्रमांक 1 बूथ सेंटरच्या बाहेर काही महिला आणि त्यांचे अपोजिटच्या काही महिला, त्यांचे आपसात काही वाद झाला आणि ते वादचा नक्कीच काय रिजन आहे, काय पार्श्वभूमी आहे ते आम्ही तपासत आहोत. मी स्वतः त्यांच्यासोबत इंटरॅक्ट केलेला आहे, जे विक्टिम आहे, आणि त्यांची जे काही तक्रार येईल तर त्यावर आम्ही कारवाई करणार. तिथे आमचे ॲडिशनल SP आणि स्टाफ वगैरे आहे. व्हिडिओज सुद्धा काही आमच्याकडे आलेला आहे मीडिया माध्यमातून, आमचे DSP माध्यमातून, आणि त्यांच्यावर चौकशी करून आपण कारवाई करणार. त्यांची फिर्याद घेण्याची प्रक्रिया चालू आहे. जे काही स्टेटमेंटमध्ये राहणार, व्हिडिओजमध्ये राहणार, त्यांच्यावर 100% कारवाई होणार.